नमस्कार. आज आपण आप्पे पात्रामध्ये मुरमुरी टाकून अतिशय भन्नाट आणि पौष्टिक अशी रेसिपी घरीच बनवणार आहोत, जी की तुम्ही याआधी कधीच बनवली नसेल. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर त्याच्यासाठी इथं मी 1 वाटी इतके मुरमुरे घेतलेले आहेत. मुरमुरे प्रत्येकाच्या घरात अवेलेबल असतात. आता एका मिक्सिंग बाउलमध्ये हे मुरमुरे काढून घेऊयात आणि त्याच्यामध्ये मी मध्यम आकाराचे 2 बटाटे उकडून घेतलेले आहेत. आता याच्यामध्ये काही बेसिकचे मसाले टाकून घेऊया. तर त्याच्यासाठी अर्धी हिरवी मिरची, टॉमॅटो बारीक चिरून आणि कोथिंबीर टाकून घ्यायची त्याच्यामध्ये. आणि इथं मी तिखटपणासाठी काश्मीरी रेड चिली पावडर थोडीशी अर्धा चमचा टाकते. तिखट तुमच्या आवडीनिवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता, पण ही रेसिपी बनवली तर मुलं अगदी एकदम फस्त करून टाकतात. तर बटाटे आणि सर्व मसाले आपण छान असं एकजीव करून घ्यायचे. हातानं कुस्करून घ्यायचे म्हणजे छान असे मसाले आणि मुरमुरे एकजीव होतील. आता याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आणि परत एकदा त्याला हातानं आपण मिक्स करून घेऊयात. मी थोडीशी अजून त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकली आणि त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. मुलं सारखंच काहीतरी खायला मागतात, तर मधल्या वेळेला अतिशय पटकन आणि पौष्टिक असा हा पदार्थ बनवून तयार होतो. मुलांना बाहेरचं काय देण्याऐवजी घरीच हा पदार्थ 5 ते 10 मिनिटांमध्ये बनवून तयार होतो. तर आता आपण त्या मिश्रणाचे छोटे छोटे बॉल्स बनवून घेणार आहोत. अशा प्रकारे आपण सर्व मिश्रणाचे छान असे छोटे छोटे बॉल्स बनवून घेऊया. तुम्हाला ही रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आता गॅसवरती आप्पे पात्र ठेवून घ्यायचंय आणि आप्पे पात्रामध्ये थोडं थोडं तूप टाकून घ्यायचंय. तुमच्याकडे तूप नसेल तर तुम्ही तेल पण वापरू शकता. अतिशय कमी तेलात पौष्टिक असा पदार्थ बनवून तयार होतो. आणि आपण जे बॉल्स बनवले आहेत ते आपण त्याच्यामध्ये सोडून घेऊया आणि एकदम मंद आचेवरती याला आपण 5 मिनटं असंच एका बाजूनं क्रिस्पी करून घेणार आहोत. अजून थोडंसं तूप मी वरून टाकून घेते. आणि तुम्ही ही रेसिपी कुठून बघताय हे कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे मला पण समजेल की माझ्या रेसिपी कुठपर्यंत पोहोचत आहेत ते. आता याला झाकण ठेवून 2 मिनटं छान अशी वाफ काढून घेणार आहे. 2 मिनटं झालेले आहेत. एका बाजूनं आपले मुरमुरा बॉल छान असे क्रिस्पी बनून तयार झालेले आहेत. आता आपण त्याला पलटून घेऊयात आणि दुसऱ्या बाजूनं पण 2 ते 3 मिनटं छान असं त्याला क्रिस्पी करून घेऊया. तुमच्या घरी पण लहान मुलं असतील तर तुम्ही हा पदार्थ नक्की ट्राय करा. लहानच काय तर मोठे पण हा पदार्थ आवडीनं खातात. माझी छोटी मुलगी आहे, तिच्यासाठी मी हे नेहमीच बनवते आणि तिला पण हे बॉल फार आवडतात. आता दोन्ही बाजूनं छान असे क्रिस्पी मुरमुरा बॉल सेकून घेतलेत. आता आपण त्याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही त्याच्यावर केचप बरोबर मुलांना देऊ शकता, पण त्याला केचपची पण काही आवश्यकता नाही. असेच ते खूप छान लागतात आणि आमच्या मनस्वीला तर फार आवडतात. ती तर नेहमी आवडीनं खाते. जर तुम्हाला ही व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा.